गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड टॉपिक लिक्विडेशन ऑफ कंपनी प्रॉब्लेम अँड सोल्युशन नंबर 6 6वा प्रॉब्लेम आज आपण पाहतोय. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. नीता लिमिटेड बारामती वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2018. त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड त्यापैकी जी लायबिलिटी साइड आहे ती महत्वाची आहे. फर्स्ट आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल जे आहे ते 8,000 8% प्रेफरन्स शेअर ऑफ 10 each 80,000 रुपये आणि 13,000 इक्विटी शेअर ऑफ 10 each 1,30,000 रुपये. त्यानंतर 5% डिबेंचर आहेत. 5% डिबेंचर आहेत सेक्युर्ड ऑन फ्री होल्ड प्रॉपर्टी. आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये क्रेडिटर्स मध्ये लोन इन्क्लूड असायचं किंवा क्रेडिटर्स मध्ये जी सेक्युअर्ड लायबिलिटी होती ती होती इन्क्लूड. पण आता डिबेंचर जे आहेत त्यासाठी फ्री होल्ड प्रॉपर्टी नावाची ऍसेट तारण दिलेली आणि डिबेंचरची किंमत आहे 60,000 रुपये. म्हणजे जेव्हा आपण फ्री होल्ड प्रॉपर्टी सेल करू तर त्यातून काय पेड करावे लागतील? डिबेंचर्स पेड करावे लागतील. त्यानंतर इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्सलाच प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. म्हणजे जेवढे काही गव्हर्नमेंटचे ड्यूज असतात म्हणजे गव्हर्नमेंटला देणं असतं ते सर्व प्रेफरन्शियल असतात. म्हणून इन्कम टॅक्स हा आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणून पेड करणार आहे. त्यानंतर ट्रेड क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहे. म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स जेव्हा आपण पेड करू त्यामध्ये आपण ट्रेड क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट पेड करणार आहोत. ऍसेट साइडला ज्या ऍसेट आहेत त्यामधली प्रॉफिट अँड लॉस सोडून बाकीच्या ज्या ऍसेट आहेत त्या रिअलाइज होतील. ऍडजस्टमेंट पहा. इंटरेस्ट ऑन डिबेंचर पेड अप टू 31 मार्च 2017 आणि बॅलन्स शीट आहे 31 मार्च 18चं. याचा अर्थ 1 वर्षाचं डिबेंचर इंटरेस्ट पेड करायचं बाकी आहे. मग 1 वर्षाचं डिबेंचर इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि तेवढं कॅल्क्युलेट करून डिबेंचर सोबत डिबेंचर इंटरेस्ट सुद्धा पेड करावा लागेल. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज इन एरियर्स फॉर 2 years. 2 वर्षाचा डिव्हिडंड एरियर्स आहे द्यायचा बाकी आहे. मग आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत 8% 80,000वर. 8% 80,000वर 1 वर्षाचा डिव्हिडंड येईल. मग 2 गुणून 2 वर्षाचा डिव्हिडंड कॅल्क्युलेट करणार आणि कॅपिटल पेड करत असताना एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड सुद्धा पेड करायचं आहे. त्यानंतर ऍसेटच्या किमती सांगितल्यात फ्री होल्ड प्रॉपर्टी प्लांट अँड मशिनरी स्टॉक आणि डेटर्स. ज्या ज्या किमतीला रिअलाइज झाले त्या अमाऊंट्स आपल्याला दिलेल्या आहेत. आणखी एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन आहेत 6,000 रुपये आणि लिक्विडेटरचं जे रेम्युनरेशन आहे ते आहे 1,500 रुपये फिक्स. म्हणजे रोख त्याला 1,500 द्यायचे. त्यानंतर प्लस 2% ऑन ऑल ऍसेट रिअलाइज एक्सेप्ट कॅश. तसंही आपण कॅशवर रेम्युनरेशन काढत नाही कारण की कॅश काही मार्केटमध्ये विकली जात नाही. त्यामुळे कॅश सोडून म्हणजे फ्री होल्ड प्रॉपर्टी प्लांट अँड मशिनरी स्टॉक आणि डेटर्स या 4 ऍसेटवर आपण 2% रेम्युनरेशन काढणार आहोत. आणि आणखी एक ऍडजस्टमेंट आहे की क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अमाउंटिंग टू ₹5,000. जो ट्रेड क्रेडिटर्स नावाचा आयटम आहे 60,000 रुपये त्यामध्ये 5,000चे काय आहेत तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करत असताना आपण 5,000 रुपये ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि इन्कम टॅक्सचे 6,000 असे दोन्ही मिळून 11,000 रुपये पेड करणार आहोत. मग स्टेटमेंट आखा. वरती नाव द्या लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ नीता लिमिटेड बारामती. तारीख टाका लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2018. स्टेटमेंट आखा. स्टेटमेंटला सुरुवात करण्यापूर्वी स्टेटमेंट आखून घ्या. रिसिप्ट साइड एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज रिअलाइज व्हॅल्यू रुपीज. त्यानंतर पेमेंट साइडला इनर आउटर कॉलम करा अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज. रिसिप्ट साइड घ्या अगोदर. स्टार्टिंग आपण कॅशच्या ओपनिंग बॅलन्स पासून करणार आहोत. टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश जो बॅलन्स शीटला कॅशचा बॅलन्स दिलेला आहे तो घ्या. बॅलन्स शीटला कॅश आहे 2,000. टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 2,000 रिअलाइज व्हॅल्यू मध्ये पण 2,000. त्यानंतर टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट
आता ऍडजस्टमेंट मध्ये 4 ऍसेट्सची नावं दिलेली आहेत, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स. पण आपण अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट घेताना फक्त प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स घेणार आहोत. फ्री होल्ड प्रॉपर्टी घ्यायची नाही, कारण की फ्री होल्ड प्रॉपर्टी ही तारण दिलेली आहे. कुणाला तारण दिलेली आहे? तर डिबेंचर्स साठी तारण दिलेली आहे. मग फ्री होल्ड प्रॉपर्टी सोडून बाकीचे जे ऍसेट्स आहेत त्या आपण घेणार आहोत. मग घ्या, टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट डॅश करून प्लांट अँड मशिनरी, बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये लिहा 70,000 रुपये. ऍडजस्टमेंट मधली किंमत जी आहे 65,000 रुपये, ती रिअलाइज व्हॅल्यू मध्ये लिहा. त्यानंतर स्टॉक, बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये लिहा 74,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मधली किंमत रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 73,000 रुपये. डेटर्स, बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 56,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मधली किंमत रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 50,000 रुपये. त्यानंतर आपण सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी काढतो. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी केव्हा येते? जेव्हा ऍसेट विकून आलेले पैसे हे घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त असतात. मग फ्री होल्ड प्रॉपर्टी सेल करून किती रुपये आले? तर 1,65,000 रुपये आले. आणि डिबेंचर्स जे तारण दिली होती ज्याच्यासाठी फ्री होल्ड प्रॉपर्टी, ती डिबेंचर्सची अमाऊंट आहे 60,000. आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं की डिबेंचरचं जे इंटरेस्ट आहे ते 31 मार्च 17 पर्यंत पेड केलेले आहे, म्हणजे 1 वर्षाचं इंटरेस्ट आपल्याला पेड करावं लागेल. मग 5% 60,000वर कॅल्क्युलेशन केलं तर इंटरेस्ट येते 3,000 रुपये. म्हणजे डिबेंचर्सची जी अमाऊंट आहे 60,000 प्लस 3,000 अशी 63,000 रुपये आपण 1,65,000तून वजा करणार. उरलेली अमाऊंट जी आहे ती आउटरला घेतली, म्हणजेच रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलम मध्ये 1,02,000. आणि फ्री होल्ड प्रॉपर्टीची बॅलन्स शीटची किंमत लिहा एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 80,000. इथपर्यंत आपण रिसिप्ट साइड कंप्लीट केलेली आहे. फर्स्ट ओपनिंग बॅलन्स घेतला कॅशचा, त्यानंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट घेतलेले आहेत, त्यामध्ये फ्री होल्ड प्रॉपर्टी सोडून बाकीचे ऍसेट घेतले, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स. त्यानंतर पेमेंट साइड घेतली. पेमेंट साइडला सुरुवात करूया. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी काढताना आपण फ्री होल्ड प्रॉपर्टीची ऍडजस्टमेंट मधली किंमत पर्टिक्युलर मध्ये घेतली 1,65,000. त्यातून डिबेंचर्स आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर मायनस केलं, उरलेली अमाऊंट आउटर कॉलमला म्हणजे रिअलाइज व्हॅल्यूला घेतली 1,02,000 आणि बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यूला टाकली. आता पेमेंट साइड. पेमेंट साइडला फर्स्ट आपण लिगल फीज पेड करतो, पण प्रॉब्लेम मध्ये लिगल फीज काही दिलेली नाहीये म्हणून डॅश करा. त्यानंतर पेड करतो आपण लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. रेम्युनरेशन पेड करत असताना ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे फिक्स 1,500 रुपये आहेत, म्हणून फिक्स इनर कॉलमला 1,500. देन सेकंड 2% ऑन ऍसेट रिअलाइज. मग ऍसेट रिअलाइज वर 2%. मग ऍसेट रिअलाइजच्या किमतींची बेरीज करत असताना इथून बेरीज करू नका, कारण की तुम्ही चुकून 1,02,000 घ्याल. त्याऐवजी ऍडजस्टमेंट पाहायच्या आणि तिथून बेरीज करायची, म्हणजे 1,65,000 प्लस 65,000 प्लस 73,000 प्लस 50,000 यांची बेरीज करून बेरीज येते 3,53,000 रुपये. मग 3,53,000वर 2% काढा, ते येत आहेत 7,060 रुपये. दोन्हींची बेरीज करून आउटर कॉलमला रेम्युनरेशन घ्या 8,560 रुपये. आउटर कॉलमला 8,560 रुपये. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 2 प्रकारचंच होतं ह्या प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर तिसरी पेमेंट ऑर्डर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. तिसरी पेमेंट ऑर्डर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत, म्हणजेच लिक्विडेशन एक्सपेन्सेस 6,000 रुपये बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 6,000 आउटर कॉलमला. त्यानंतर पेड करतो आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ह्या प्रॉब्लेम मध्ये 2 आहेत. एक म्हणजे इन्कम टॅक्स, जो आपल्याला बॅलन्स शीटला दिलेला होता, इन्कम टॅक्स नावाचा आयटम 6,000. आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय का क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ऑफ ₹5,000. मग हे 5,000 रुपये जे क्रेडिटर्स मध्ये इन्क्लूड आहे ते देखील प्रेफरन्शियल आहे, म्हणून 2 आयटम घ्या. बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अंडरलाईन करून किंवा डॅश करून एक आकडा. इन्कम टॅक्स इनर कॉलमला 6,000
आणि दुसरा आकडा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इनर कॉलमला 5,000, आउटरला 11,000 रुपये. फर्स्ट आपण लीगल फी पेड केली, त्यानंतर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. पुढची पेमेंट ऑर्डर असते आपली डिबेंचर होल्डर. पण डिबेंचर होल्डर्सला ऑलरेडी आपण इकडे रिसिप्ट साइडला पेमेंट केलेले, मग परत पेड करणार का आपण? एखादी लायबिलिटी डबल पेड केली जात नाही. मग ऑलरेडी डिबेंचरचं कॅल्क्युलेशन आपण सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी मध्ये वजा करून केलेलं आहे, म्हणून पुन्हा डिबेंचर्सला पेमेंट करायचं नाही. मग आता त्याच्या पुढची पेमेंट ऑर्डर घ्यायची. मग त्याच्या पुढची पेमेंट ऑर्डर आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग घ्या बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये दोन आयटम आहेत. एक आहे ट्रेड क्रेडिटर्स, जो होता 60,000 रुपये, पण त्यामध्ये 5,000चे प्रेफरन्शियल इन्क्लूड होते, मग ते आपण लेस करणार. आणि दुसरा आहे बँक ओव्हरड्राफ्ट. मग दोन आयटम घ्या, अंडरलाईन करून बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स डॅश करून किंवा अंडरलाईन करून खालच्या ओळीवर एक आकडा ट्रेड क्रेडिटर्स कंसात आपल्या माहितीसाठी लिहून ठेवा लेस 5,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहिलेले. मग 55,000 येतील, 60,000तून 5,000 कमी करून 55,000. आणि दुसरा आकडा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 30,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट 30,000 रुपये. दोन्ही मिळून आउटरला घ्या 85,000 रुपये. दोन्ही मिळून आउटरला 85,000 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे 7वी पेमेंट ऑर्डर प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करताना एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड आणि कॅपिटल असं दोन पेमेंट करायचंय. ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड 2 वर्षाचा सांगितलाय आणि बॅलन्स शीटला प्रेफरन्स शेअर आहेत 8%चे, अमाऊंट आहे 80,000. मग त्यानुसार घ्या फर्स्ट एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर 2 इयर कंसात कॅल्क्युलेशन दाखवा 8% ऑन 80,000 इंटू 2. 8% 80,000वर कॅल्क्युलेट करा आणि त्याला 2 ने गुणा. मग 8% 80,000वर कॅल्क्युलेट केले तर 6,400 होतात. 2 ने गुणलं तर 12,800 रुपये हा एरियर्स ऑफ डिव्हिडंड आला, तो इनर कॉलमला घ्या. आणि दुसरा आकडा कॅपिटल 80,000 रुपये. दोन्हींची बेरीज आउटरला 92,800 रुपये. 92,800 रुपये. इथपर्यंत पेमेंट केल्यानंतर आपण रिसिप्ट साइडची बेरीज करणार आहोत. मग बघा फर्स्ट आपण पेमेंट करताना रेम्युनरेशन पेड केलं, त्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन पेड केली, त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड केले, त्यानंतर डिबेंचर होल्डरला पेमेंट असतं, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये डिबेंचरवर फ्री होल्ड प्रॉपर्टी तारण दिलेली होती, म्हणून त्याचं कॅल्क्युलेशन रिसिप्ट साइडला झालंय, म्हणून ती पेमेंट ऑर्डर आपण कॅन्सल केली. पुढची पेमेंट ऑर्डर घेतली अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सची, त्यानंतर प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट केलं. आता इक्विटी शेअर होल्डरला किती पैसे शिल्लक राहतात त्यासाठी आपण रिसिप्ट साइडची बेरीज करणार आहोत. रिअलाइज व्हॅल्यूचा जो कॉलम आहे त्याची बेरीज करा, म्हणजे 2,000 प्लस 65,000 प्लस 73,000 प्लस 50,000 प्लस 1,02,000 यांची बेरीज करून रिसिप्ट साइडची बेरीज येते 2,92,000 रुपये. रिसिप्ट साइडची बेरीज येते 2,92,000 रुपये. ती पेमेंट साइडला मांडा 2,92,000 रुपये. त्यातून पेमेंट साइडची बेरीज वजा करायची. पेमेंट साइडचे 8,560, 6,000, 11,000, त्यानंतर 85,000, 92,800 यांची बेरीज करून ती 2,92,000तून वजा केली तर बॅलन्स उरला 88,640 रुपये. मग हा 88,640 रुपयाचा जो बॅलन्स आहे तो कुणाला येणार, तर लास्टला कोण शिल्लक राहतं, तर इक्विटी शेअर होल्डर. मग तो मिळणार इक्विटी शेअर होल्डरला. मग इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट किती करायचे, तर 88,640 रुपये. बॅलन्स शीटला इक्विटी शेअर्स होते 1,30,000ची, परंतु त्यांना तेवढे पैसे नाही मिळणार. जेवढे शिल्लक राहतील तेवढे इक्विटी शेअर होल्डरला दिले जातात. मग पर शेअर किती रुपये दिले आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं कंसामध्ये 88,640 भागिले शेअर्सची संख्या. बॅलन्स शीटला शेअर्सची संख्या किती आहे बघा, 13,000 इक्विटी शेअर ऑफ 10 इच आहे. मग 88,640 ला 13,000ने भाग द्या आणि भाग देऊन पर शेअर किती रुपये आलेत ते कॅल्क्युलेट करा. आणि आपल्या दोन्ही साइडची जी टॅली टोटल आहे ती दिसते 2,92,000 रुपये.
88,640 भागिले 13,000 करून पर शेअरची किंमत येते 6.81. पुढे 8 येत आहेत तर मग 82 करा. 6.81 पुढे 8 येत आहेत म्हणून 82 करा. मग 6.82 पर शेअर. 6.82 पर शेअर. इथे आपलं लिक्विडेशनचं स्टेटमेंट कंप्लीट झालेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे 6 नंबरचा. हे ऍडजस्टमेंट्स. त्यानंतर आपण आधी रिसिप्ट साइड तयार केली, त्यानंतर पेमेंट साइड तयार केली. यामध्ये नवीन काय ऍडजस्टमेंट होती तर नवीन ऍडजस्टमेंट म्हणजे डिबेंचर होल्डर्स जे होते तर ते त्यासाठी फ्री होल्ड प्रॉपर्टी तारण दिली होती म्हणून डिबेंचरचं कॅल्क्युलेशन रिसिप्ट साइडला झालेलं आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स नावाचा आयटम आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये आला नव्हता. कोणत्याही प्रकारचे टॅक्सेस किंवा गव्हर्नमेंट ड्यूज जे असतात ते प्रेफरन्शियल असतात म्हणून ते आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणून पेड केलेले आहेत. ही नवीन ऍडजस्टमेंट होती आणि आतापर्यंत जेवढे आपण प्रॉब्लेम पाहिले त्यात एकच क्रेडिटर्स येत होते पण यामध्ये 2 आले. एक ट्रेड क्रेडिटर्स आणि दुसरा बँक ओव्हरड्राफ्ट आलेला आहे. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे 6 नंबरचा प्रॉब्लेम. थँक्यू.